नमस्कार मित्रांनो. तब्बल 6 महिन्यांनंतर आपला आज व्हिडिओ येतो आहे. त्यामागचं कारण मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आज व्हिडिओ टाकायचं कारण असं मित्रांनो, की आजपासून आपल्या बिग बॉस मराठीचा 5वा सीझन हा चालू होतो आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की बिग बॉस मराठी ह्यावेळेस वन अँड ओनली रितेश देशमुख होस्ट करत आहेत. महेश मांजरेकर यांचं 4 सीझनचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं असून 5व्या सीझनपासून रितेश देशमुख आपल्याला बिग बॉस मराठी होस्ट करताना दिसणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बिग बॉसच्या 5व्या सीझनचे कोणते ते 15 सदस्य असणार आहेत, जे आपल्याला पुढील 100 दिवस एंटरटेन करणार आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश. बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी. मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे, ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, आपल्या बिग बॉस मराठीचं 5वं पर्व हे चालू झालेलं आहे. 5व्या पर्वामध्ये आपल्याला रितेश देशमुख हा शो होस्ट करताना दिसत आहे आणि आपल्या 5व्या सीझनचा पहिला कंटेस्टंट असणार आहे मराठी चित्रपटसृष्टीतील महानायिका, सर्वांच्या लाडक्या वन अँड ओनली ड्रीम गर्ल असणाऱ्या वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या पहिल्या सदस्य ठरलेल्या आहेत. बिग बॉस मराठीचा दुसरा कंटेस्टंट आहे नुकतीच संपलेली रमा राघव या मालिकेतील राघव, म्हणजेच सर्वांचा लाडका चार्मिंग पर्सन निखिल दामले. बिग बॉसच्या घरातील तिसरं सदस्य आहे ते म्हणजे कंटेंट क्रिएटर आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांना इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर बघितलेलं आहे. ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी कोकण कन्या अंकिता वलवालकर यांचं. आणि बिग बॉस मराठीचा आपला चौथा सदस्य आहे आपल्या सर्व महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, सर्वांचे लाडके पंढरीनाथ कांबळे उर्फ म्हणजेच पॅडी कांबळे. बिग बॉस मराठीच्या 5व्या सदस्य आहे कलर्स मराठीवरील सर्वत्र लोकप्रिय खलनायिका असणाऱ्या जान्हवी किल्लेकर. तसेच बिग बॉस मराठीच्या 6व्या सदस्य आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या रिक्षावालीच्या सिरियलमधून प्रसिद्ध झालेल्या त्या म्हणजे योगिता चव्हाण. आपल्या बिग बॉस मराठीचे 7वे सदस्य आहे भारताचे पहिले इंडियन आयडल, सर्वांचे लाडके गोल्डन माईक जिंकलेले इंडियन आयडल अभिजित सावंत. बिग बॉस मराठीचा 8वा कंटेस्टंट आहे आपण सर्वांनी ज्यांना बघितलेला आहे असे सर्वांचे लाडके छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे. बिग बॉस मराठीचे 9वे कंटेस्टंट आहे इरिना रुडोकोवा, म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद या टीमसाठी ज्या चीअर लीडर करता त्या फॉरेनर म्हणजे इरिना रुडोकोवा, ज्या इटालियन आहे. बिग बॉस मराठीच्या 10व्या सदस्य आहे ज्यांनी बिग बॉस हिंदीमध्ये टॉप 3 पर्यंत मजल मारली होती आणि बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे की ज्या हिंदी बिग बॉसमधून मराठी बिग बॉसमध्ये आल्या त्या म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निक्की तांबोळी. बिग बॉस मराठीचे कंटेस्टंट नंबर 11 आहेत वैभव चव्हाण आणि कंटेस्टंट नंबर 12 आहे द वन अँड ओनली अरबाज शेख. बघूया या दोन बॉडी बिल्डरमध्ये कोण आपल्याला टॉप 5 मध्ये बघायला भेटतं. बिग बॉसचा 13वा कंटेस्टंट आहे MTV हसलमध्ये आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मराठी रॅपर आर्या जाधव. बिग बॉसच्या घरातील 14वे सदस्य आहे हरिभक्त परायण आळंदी येथील मठाधिपती पुरुषोत्तम दादा पाटील, जे की अत्यंत मॉडल आणि त्याच सोबतीने हरिभक्त परायण कीर्तनकार देखील आहे. बिग बॉसचे पुढील सदस्य आहेत कोल्हापूरचे बिझनेसमॅन आणि सुप्रसिद्ध रील स्टार असणारे धनंजय पवार. बिग बॉस मराठीचे पुढील सदस्य आहे जे आपल्या सगळ्यांना टिकटॉक पासून माहिती आहे ते म्हणजे सर्वात कॉमेडी गुलीगत धोका देणारे सूरज चव्हाण.